सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी आणि राम राम भाईओ. तर आपण निघालोय परत आपल्या शिफ्टला. नेहमीप्रमाणे वाजलेत 6:15. बघूया आज गर्दी भेटते का. मोठी गोष्ट गर्दी नाही भेटली पाहिजे फक्त बस. शाळेतली मुलं सुटलेत, आता शाळा सुरू झाल्यात मित्रांनो. 6 वाजले की गर्दी चालू होते या रोडला. तर आता थोडीशी ट्रॅफिक आहे मित्रांनो, आणि बघूया कुठपर्यंत मिळते. राम मंदिर क्रॉस केलेलं आहे आपण. आज पोलीस पहारा नाही आहे मित्रांनो, नाही तर पोलीस पहारा असतो यावेळेस इकडे. तर आपण पोहोचलो वेले पार्लेला, आणि महाराजांची मूर्ती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याला ट्रॅफिक कमी भेटतंय की आपले स्किल सुधारतात चालवायच्या गाडी. राईटलाच गाडी चालवायची मित्रांनो.
त्याला नाही कळलंय रूल्स अँड रेग्युलेशन. अजून पण सिग्नल देऊन चाललाय मित्रांनो तो. काय करतोय हा? लेफ्टला जायचंय. सिग्नल देणे जा ना. दुसऱ्यांना शॉर्ट देतो. सांता क्रूज ला मागे सोडत आपण जातोय खारच्या दिशेने. रिक्षामुळे जजमेंट चुकली मित्रांनो थोडीशी. नाही तर राईट साईडने काढणार होतो. असं कन्फ्युज व्हायला लागलं ना की गाडी स्लो करायची आणि नंतर विचार करायचा. कधीही डायरेक्ट गाडी टाकू नका. सेफ राहा मित्रांनो आणि ड्राईव्ह करा. कारण का घरचे आतुरतेने वाट बघत असतात तुमची. तर मित्रांनो खार सुद्धा क्रॉस बँड्रा जवळ. बँड्राला आपण पोचलो आहोत मित्रांनो. आणि काहीतरी लफडा झालेला आहे इकडे. ठोकाठोकी झालेली आहे की काय झालेलं आहे माहित नाही मित्रांनो. हा बघा हा एक वेळा दाखवतो तुम्हाला. ब्रिजवर टाकल्यानंतर परत मागे येऊन लेफ्टला गाडी टाकतोय. असे मूर्ख असतात मित्रांनो गाडी चालवणारे. म्हणजे हायवेला हाय स्पीड मध्ये गाड्या येणार, त्यांच्या समोर हा असा मागे रिव्हर्स घेणार. ते म्हणतात ना गाडी भेटली की शुल्लक लोक अक्कल नसते त्यांना पण गाडी चालवता येते आणि अक्कल असते त्यांना पण गाडी चालवता येते. पण अक्कल नसलेल्याचे हे उदाहरण आहेत. आता इकडे दिसेल की बाजूने गेला माहित नाही मित्रांनो की ब्रिज चालून गेला. हायवेला 60च्या वरती मोस्ट ऑफ माणसं असतात, 50च्या वरती माणसं असतात. आणि एखादा अचानक असा रिव्हर्स मारायला लागला थांबून तर मित्रांनो खूप कठीण आहे. ते स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा पण जीव धोक्यात घालतात ते लोक. जावा आहे. वाव नाईस ना. जावा बॉबर डबल सीट झालेली आहे मित्रांनो. बट खूप जास्त लो राईड आहे मित्रांनो. नवीन जावा ऍडव्हेंचर बघाल तर फक्त माझ्या मते तरी खूप काही चेंजेस झालेले आहेत त्याच्यात. आणि एक हिमालयाला टक्कर देणारी गाडी आपण बोलू शकतो. ओ सॉरी बघा मित्रांनो, चुकी मान्य केल्यानंतर मग समोरचाही काही नाही बोलत मित्रांनो. चुकी असेल मान्य करून घ्या, संपलं मॅटर, संपतं तिकडे. मी नाही टाकणार.
नो नो नो. एकदा चुकी केल्यावर परत ती चुकी करायची नसते मित्रांनो. लेन मध्ये आहात, लेन मध्ये राहा. झिगझॅग तेव्हाच चालवा जेव्हा ट्रॅफिक किंवा गरज असेल. दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नका बस. तर अशाच प्रकारे आपण पोहोचलो आहोत बँड्राला आणि गेम झालेला आहे वाटतं. दादा जमा झालेला आहे. काकांनी धरलेला आहे. मित्रांनो, सामान नेताना सुद्धा विचार करा जरासा. ओव्हर सामान भरू नका, जेणेकरून पोलीस तुम्हाला पकडतील. कारण का आता त्याच्यासाठी पण वेगळे व्हेकल्स आहेत आणि वेगळ्या प्रोसिजर्स आहेत सामान नेणाऱ्या व्हेकल्सच्या. म्हणजे अशा व्हेकल स्पेशली सामान न्यायलाच असतात. तर कायम सामान न्यायला, घरचं सामान आहे, डीमार्टचं सामान आहे किंवा काय आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. पण ओव्हरलोडेड म्हणजे तुम्हाला चालवायला त्रास होणार नाही असे सामान लोड करून घेऊन जाऊ नका मित्रांनो. त्याने काय होतं, तोल जाऊन एखादा रायडर पडू शकण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो. सो सामान घेऊन जा, पण ओव्हरलोडेड सामान कधीच घेऊन जाऊ नका. मग असे ट्रॅफिक पोलीस पकडतात आणि त्यांना चलान बसण्याची शक्यता असते मित्रांनो. आवडी तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत डेस्टिनीच्या जवळ. आपल्या हे पहा बँड स्टँड, आणि इथे आपण ब्लॉग एंड करू माझ्या मते तरी. तर डेली ब्लॉग समाप्त करण्याची वेळ आलेली आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. काळजी घ्या स्वतःची आणि माझे ब्लॉग बघत राहा आणि त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच करायचं तुम्हाला. सो बाय.